महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, पण तो उगवला महायुती आणि महाविकास आघाडीत झालेल्या बिघाड्यांचा गोंधळ घेऊन. राज्यातल्या अन्य शहरांप्रमाणे छत्रपती संभाजीनगरातही भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा घोळ अखेरपर्यंत सुरू होता. दोन्ही पक्षात जागा वाटपाच्या 9 बैठका झाल्या. रविवारी माध्यमांशी बोलताना शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले होते की किरकोळ जागांवर अंतिम चर्चा सुरू आहे. महापालिकेवर भगवा फडकवण्याचं आमचं स्वप्न पूर्ण होईल. दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं जागा वाटपाचा निर्णय घ्यायला थोडा वेळ लागतोय. पण 1-2 दिवसात निर्णय होईल. पण 2 दिवस उलटूनही तोडगा निघाला नाही. अखेर मंगळवारी सकाळी शिरसाट यांनीच युती फिसकटल्याची घोषणा केली. भाजपच्या अहंकारामुळे आम्ही युती तोडतोय असं ते म्हणाले. हा निर्णय जाहीर करण्याआधी सोमवारी संभाजीनगरात हाय व्होल्टेज ड्रामा झाला. त्यामुळे शिंदे सेनेत सगळं आलबेलं नाही आणि युतीचंही काही खरं नाही हे स्पष्ट झालं होतं. आता अखेर युती तुटल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरायला 1 दिवस उरला असताना संभाजीनगरात सोमवारी नेमकं काय झालं? भाजप आणि शिंदे सेनेची युती का फिसकटली? या दोन पक्षांचं घोडं कोणत्या जागांवर अडलं होतं आणि दोन्ही पक्ष वेगळे लढल्याने महापालिकेतली समीकरणं कशी बदलू शकतील? सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. महापालिकेच्या निवडणुकीचं मतदान जेमतेम 15 दिवसांवर येऊन ठेपलंय. पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी महायुतीतल्या पक्षांचं एकत्र लढायचं की स्वबळावर हे निश्चित झालं नव्हतं. संभाजीनगरात शिंदे सेना आणि भाजपच्या तब्बल 9 बैठका झाल्या. या बैठकांच्या पहिल्या टप्प्यात शिंदे सेनेनं 115 पैकी 47 जागांवर आपला पक्ष निवडणूक लढवेल असं सांगितलं. मात्र नंतर या जागा कमी करण्यासाठी भाजप नेत्यांनी दबाव आणला. भाजपमध्ये नव्याने आलेल्या काही नेत्यांना जागाच मिळणार नाही असं कसं चालेल असा प्रश्न भाजप नेत्यांनी उपस्थित केला. अखेर शिंदे सेना 41 जागा लढण्यासाठी तयार झाली. पण भाजपने शिंदे सेनेला 33 जागा देण्यास तयारी दाखवली. शेवटी युतीच्या निर्णयाचा चेंडू वरिष्ठांकडे गेला. आम्ही सुधारित प्रस्ताव घेऊन येतो असा निरोप भाजपने शिंदे सेनेला दिला होता. भाजपच्या नवीन प्रस्तावावर वाटाघाटी करण्यासाठी शिंदे सेनेची मुख्य समन्वय समिती दिवसभर या प्रस्तावाची वाट बघत होती. त्यावर भाजपचे मंत्री अतुल सावे म्हणाले की काही ठिकाणी महायुतीमध्ये तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. भाजपने वरिष्ठांकडे पाठवलेला प्रस्ताव अद्याप फायनल झालेला नाही. त्यामुळे रविवारी दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक झाली नाही. तिकडे संजय शिरसाट सांगत होते की भाजपकडून आम्हाला सुधारित प्रस्ताव येणार होता, पण रात्री 9 वाजले तरी त्यांच्या अंतर्गत बैठका सुरूच असल्याचं समजलं. त्यांच्याकडून नवीन प्रस्तावच न आल्यामुळे रविवारी उशिरापर्यंत आमची त्यांच्यासोबत चर्चा झाली नाही. 12 जागांवर आमचं एकमत होऊ शकलं नाही. त्या ठिकाणी किमान मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही विचार करू. या दोन्ही नेत्यांची वक्तव्य खरी मानली तर शिंदे सेना तडजोडीसाठी तयार असल्याचं आणि भाजप मात्र वेळकाढूपणा करत असल्याचं दिसत होतं. अशातच दोन्ही पक्ष आपापली भूमिका रेटण्याचा प्रयत्न करत होते. त्यातही काही जागांवर भाजप आणि शिंदे सेना अडून बसल्याने युतीची बोलणी ताणली गेली. त्यातही प्रभाग क्रमांक 22 आणि 27 वर दोन्ही पक्षांचं एकमत होऊ शकलं नसल्याचं समोर आलं. प्रभाग 22 मधून शिंदे सेनेचे पदाधिकारी तर प्रभाग 27 मध्ये भाजपचा नवा इच्छुक उमेदवार आहे. शहराच्या मध्य भागातल्या प्रभाग 1 आणि 17 वरूनही दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू होता असं सांगण्यात येत आहे. इच्छुकांची संख्या प्रचंड असल्याने दोन्ही पक्ष आपल्याकडे जास्तीत जास्त जागा ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्यातच शिंदे सेनेच्या वाट्याला कमी जागा येत असल्याने त्या पक्षात भाजपच्या विरोधात नाराजी वाढत होती. एकीकडे बैठकांमध्ये एकेका जागेवरून घासाघीस सुरू असताना सोमवारी शिंदे सेनेतला असंतोष उफाळून आला. शिंदे सेनेच्या महिला महानगर प्रमुख शारदा घुले प्रभाग 8 मधून इच्छुक होत्या. पक्षाने त्यांना उमेदवारीचा शब्द दिला होता, पण सोमवारी अचानक त्यांना उमेदवारी कापल्याचं समजलं. त्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयात राडा घातला. एकनाथ शिंदे साहेब लाडकी बहीण म्हणतात, मग एका लाडक्या बहिणीला न्याय देऊ शकत नाही का? पैसे घेऊन तिकीट विकण्यात आली असा गंभीर आरोप घुले यांनी केला. मला न्याय द्या अशी मागणी करत घुले यांनी पक्ष कार्यालयात तब्बल 3-4 तास ठाण मांडलं. माझं काही बरं वाईट झालं तर हे कार्यालय जाळून टाका. मला कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो. त्याला हे नेते जबाबदार असतील असा इशारा देत त्यांनी आपल्या समर्थकांसह घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दुसरीकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच न्याय मिळत नाही असं सांगत शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. जंजाळ यांनी पक्षाचं संपर्क कार्यालय सोडून आपलं कार्यालय गाठलं. तिथे समर्थकांनी मोठी गर्दी केली. त्यावेळी भाजपशी युती तोडा अशा घोषणा देत
हे समर्थक आक्रमक झाले, त्यामुळे वातावरण आणखीनच तापलं. शिंदे सेनेचे खासदार संदीपान भुमरे जंजाळ यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले, पण त्यांच्या समोरच युती तोडा अशा घोषणा देण्यात आल्या. भाजप बरोबर युती करताना मंत्री संजय शिरसाट यांनी बरीच नमती बाजू घेतली, त्यामुळे निवडून येणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल म्हणून जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी प्रचार कार्यालय सोडल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर शिरसाटांच्या घरासमोर शिवसैनिक जमल्याने शिंदे सेनेतले मतभेद चव्हाट्यावर आले. आमदार प्रदीप जयस्वाल यांनीही कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचं सांगत युती तोडणंच योग्य असल्याचं वक्तव्य केलं. त्यातूनच शिंदे सेना आणि भाजपच्या नेत्यांनी युती होत नसल्याचं मान्य करून कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढण्याचे आदेश दिले. भाजपच्या भूमिकेमुळे युती तोडण्याचा निर्णय घेतल्याचं संजय शिरसाट यांनी मंगळवारी सकाळी जाहीर केलं. तर भाजपने मात्र 10 बैठका होऊनही युतीची बोलणी फिसकटली, याला शिंदे सेनाच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवलाय. युतीसाठी शिंदे सेनेकडून योग्य प्रतिसाद आला नाही. लेखी प्रस्ताव दिल्यावरही 4 जागा बदलण्याचा आग्रह धरण्यात आला. युतीचे जागा वाटप आणि अंतिम निर्णय होण्याआधीच युती तोडण्याची भाषा शिंदे सेनेकडून करण्यात आली, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. तसंच शिंदे सेनेचा युतीला असा विरोध दिसून आल्याने भाजपच्या वतीने आम्ही आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म वितरित केले, असंही सांगण्यात आलं. आता संभाजीनगरातील भाजप आणि शिंदे सेनेची युती तुटल्याने त्याचा मोठा परिणाम या निवडणुकीवर होण्याची चिन्ह आहेत. भाजप आणि शिंदे सेना स्वतंत्र लढणार असल्याने संभाजीनगर महापालिकेची समीकरणं कशी बदलू शकतात ते बघू. त्यासाठी गेल्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या त्यावर एक नजर टाकू. 2015ला झालेल्या निवडणुकीत अविभाजित शिवसेनेला 113 पैकी 29 तर भाजपला 22 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी एमआयएमने 25 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 8, राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. अन्य पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार 24 जागांवर निवडून आले होते. शिवसेना आणि भाजपला मिळून 51 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतरच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचं बळ वाढलं, पण त्याच वेळी शहरात एमआयएमची ताकदही मोठ्या प्रमाणात वाढली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे सेनेचे संदीपान भुमरे विजयी झाले. त्यावेळी त्यांच्या विरोधात लढलेले एमआयएमचे इम्तियाज जलील आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना शहरातल्या 3 प्रमुख विधानसभा मतदारसंघात मिळालेली मतं पाहता भाजप सोबतच्या युतीमुळे भुमरेंना तिथे मताधिक्य मिळाल्याचं दिसतं. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील 3 पैकी 2 मतदारसंघात शिंदे सेनेचे आमदार निवडून आले, तर एका मतदारसंघात भाजपचा आमदार विजयी झाला. संभाजीनगर पूर्वमधून भाजपचे अतुल सावे निवडून आले, पण त्यांना विजयासाठी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागली. सावेंना केवळ 2161 इतकं मताधिक्य मिळालं. त्याचवेळी पश्चिम मतदारसंघातून शिंदे सेनेचे संजय शिरसाट आणि मध्यमधून प्रदीप जयस्वाल मोठ्या मताधिक्याने निवडून आले. संभाजीनगर शहरात भाजपच्या तुलनेत शिंदे सेनेला मिळणाऱ्या मतांचं प्रमाण जास्त असल्याचं यातून स्पष्ट होतं. या स्थितीत ठाकरे गट आणि एमआयएमच्या वोट बँकचा विचार करता महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेच्या स्वतंत्र लढण्यामुळे विरोधकांना थेट फायदा होण्याची चिन्ह दिसतायत. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणामुळे युती फिसकटली, याचा फायदा खरोखरच विरोधी पक्षांना होईल का, याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.